नमस्कार, मी अनुजा। आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघावर अवघ्या कोकणचं लक्ष लागून आहे। कारण सावंतवाडी मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्षांमधील उमेदवार या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। त्यातही भाजपमध्ये मोठी रस्सीखेच आहे। त्यामुळे ऐनवेळी कोणता उमेदवार कोणती भूमिका घेतो यावर येथील लढतीचं चित्र अवलंबून असणार आहे। सावंतवाडी हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं होम पिच आहे आणि दीपक केसरकरांसमोर आता भाजपचं आव्हान आहे। महायुती असून देखील भाजप सावंतवाडी मतदारसंघावर दावा सांगते। त्यामुळे दीपक केसरकरांसमोर आता भाजपचं मोठं आव्हान उभं राहताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे दीपक केसरकर या आव्हानाचा कसा सामना करतात याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे। सावंतवाडी मतदारसंघाचे नेतृत्व शिवरामराजे भोसले, जयानंद मटकर, प्रवीण भोसले, शिवराम दळवी यांनी केले। प्रवीण भोसले हे मंत्रीही होते। त्यानंतर दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघाचं नेतृत्व करतायत। त्यांना यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली, तर आता ते एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत। राज्यात शिवसेना भाजप युती असूनही सावंतवाडी मतदारसंघात 2014 मध्ये भाजप शिवसेना अशी लढत झाली। त्यावेळी शिवसेनेच्या तिकिटावर केसरकर यांना 70,902 तर राजन तेली यांना 29,710 मते मिळाली। 2019च्या निवडणुकीत केसरकर यांना 69,784 तर तेली यांना अपक्ष लढूनही भाजपने सर्व बळ लावल्यानं 56,556 एवढी लक्षणीय मते मिळाली। त्यामुळेच आता भाजपच्या अपेक्षा वाढल्यात। या मतदारसंघात भाजपचे राजन तेली यांच्यासोबतच विशाल परब यांचे नेतृत्व पुढे आले। माजी नगराध्यक्ष संजू परब यांनीही विधानसभा लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे, तर भाजपचे संदीप गावडे यांनीही स्वतंत्रपणे वाटचाल सुरू केली आहे। राष्ट्रवादीच्या अर्चना घारे परब या देखील गेली 2 वर्षे सक्रिय आहेत। आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर कोण कोणता झेंडा हाती घेतो त्यावरही लढतीचं चित्र अवलंबून राहणार आहे। सावंतवाडीहून अनुजा कुडतरकर, तरुण भारत न्यूज, सिंधुदुर्ग।